हाय गाईज, तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आता वाजले दुपारचे 4:30 वाजले। ते आता जस्ट घरी आले। तर त्यांना बोलली होती मी की थोडा सामान घ्यायचा होता किराणा, तर घेऊन या म्हटलं। तर ते त्यांनी ऐकलं नाही। ते बोलले मी थकलोय, मला घरी यायचंय, बच्चूला भेटायचंय, अशी बहाणे, बच्चूचा बहाणा आता बस। तर ते आता घरी येऊन गेले। आता मी जाते, त्यांना म्हटलं सांभाळा आता बच्चूला। तर मी आता जाते, किराणा वगैरे थोडा करायचा आहे मला। आणि चला भेटू आपण। अभी निघाली आहे गाईज, जाते बाजार करायला। सो आज आहे फ्रायडे आणि फ्रायडेला आमच्या इकडे असतो मस्त मोठा बाजार भरतो। तुम्हाला दाखवते मी कसा असतो बाजार। चला दाखवते कसा, शॉर्टकटने जाऊ आपण। हा आहे माझा शॉर्टकट रस्ता। या मैदानातून जायचं, पण या मैदानात आता सध्या मुलं खेळत आहे, पाहू शकता। अशी मस्त क्रिकेट टीम बनली आहे, छोटे छोटे पोरं। ठीक आहे, आपण जाऊ, तुम्हाला बाजार दाखवते। सो आहे बाजार, सॉरी, सो आहे बाजार। सो मस्त छान छान पैकी साड्या पण आहे, तुम्ही बघू शकता। हे मंदिर आहे, इथे मी डेली सोमवारी पूजा करायला यायची। महादेवाचं मंदिर हे, आपण येऊ कधीतरी। इथे मस्त असं साड्यांचं दुकान पण आहे, खूप सुंदर सुंदर साड्या इथे विकायला असतात। ज्वेलरी, इथं फुल मॅक्सचं दुकान आहे बघा। बेस्ट पाणीपुरी खायची असेल तर या। हे नटखट किड्स, इथे सगळे लहान लहान पोरांचे मस्त सुंदर सुंदर असे ड्रेस मिळतात। फक्त 100 रुपयाला असतात, पाहू शकतो। खूप मोठा बाजार आहे। बघू शकतो। चला, बाजार तुम्ही बघितलंच असेल आणि येताना आपण नक्की काहीतरी घेऊ, कारण बाजारात आली आणि काही घेतलं नाही असं होणार नाही, म्हणून आपण येताना घेऊ। आता लवकर जाते, कारण बच्चू एकटा आहे ना पप्पाजवळ, तर मग ते राहायला पाहिजे तो एकटा, म्हणून। आता मी रात्री त्यांची फरमाईश आहे की मला येताना फिश घेऊन ये, त्यांना फिशची भाजी खायची। तर मी आता पहिले फिश घ्यायला जाते, त्याच्यानंतर बाजारात जाऊ आपण आरके मार्केट। हा आहे मेन रोड, बघितलंच असेल ना आधीच्या ब्लॉगमध्ये। आणि या पेट्रोल पंपाचं तर सीन तुम्हाला माहितीच असेल, त्याला एअरपोर्ट बोलतात। बघितलं नसेल तर ब्लॉगमध्ये जाऊन बघा, त्यांनी कशी मजा केली या पेट्रोल पंपाची। सो आता मी जाते फिश घ्यायला आधी, चला बघू। सो गाईज, लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी फिश घ्यायला आली आहे। सो घेतले आहेत, व्हिडिओ कॉल करून त्यांना दाखवले आहेत। तर तिने सेकंड नंबर फिश घेतली, घरी गेल्यावर त्यांना आवडायला। सो त्यांच्यासाठी घेतली मी हा फिश सेकंड नंबरचा। सो मी आता चालली आहे बाजारात आरके मार्टमध्ये। मोस्ट ऑफ आम्ही डीमार्टमधूनच बाजार करतो, तर मला थोडंच घ्यायचं होतं, म्हणून मी इथं शॉर्टकट आरके बाजार आहे तिथं आली आहे। दाखवतो हाय आरके बाजार, आता नवीनच ओपन झालं आहे आमच्या इकडे, गेटच्या बाहेर आल्यावर लगेच असतं। सो आपण चला एंट्री करूया आणि करू बाजार। सो बास्केट तर घेतला आहे, बघू आता बास्केट भरते की नाही। आता काय घ्यायचं, आधी मला घ्यायचं होतं तेल, ऑइल। आपण पहिलं ऑइल बघू कुठे। ऑइल 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 हां मिळालं। सो मी ना यूज करते सनरिचचं ऑइल। सो आपण इथून घेऊया सनरिच ऑइल। प्राइस आहे 107। सोबत चालेल, 4च घेते। आपण यूज करतो मेडिमिक्स। घेते साखर, 42 रुपये किलो, 1 किलो साखर घेऊ। बघू शकता कसे मस्त रेट लावले आहेत। 99 रुपीज kg मसूर दाल।
बाजार झाला आहे गाईस. आता मी आली परत आपल्या मेन रोडला. आता बघते काही आवडलं तर घेते, नाही तर जाते घरीच, कारण बच्चू पण रडतोय. कॉल आला होता. तुमच्या भावाला ब्लॉग मध्ये नाचो वातावरण वातावरण वातावरण. तर नमस्कार मित्रांनो. तर बायकोने मस्त भाजीपाला बाजार करून आणलाय आपल्यासाठी. फिश आणलेत, शब्द आपला टाळत नाही बायको. पण सांगितलं होतं अजून बिअरची बॉटल पण ती नाही आणली, कारण की जास्त आपले लाड नाही होत बाबा पिण्याचे लाड नाही खायचे. खायचे लाड, प्यायचे लाड वर्षातून 2-3 वेळेस कधीतरी. तर काही विषय नाहीये. आता मस्तपैकी स्वयंपाक बनवणार बायको, आपण जेवण करणार. तर ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कंटिन्यू करा ब्लॉगला. तुमच्या भाऊची एंट्री झाली किचनमध्ये. तर कसं आहे, फिश आणलाय ना, मग थोडंफार काम करून द्यायला लागेल, समजलं ना, नाहीतर पुढच्या वेळेस आपलं काम नाही होणार. तर आता फिश धुवून देणार, कारण की नीता फिश नाही खात. शी डोंट लाईक दिस. तर त्यासाठी फक्त तुमचा भाऊ एकटा खातो आणि एकटा दाबतो, काही विषय नाही. आणि आता फिश वगैरे धुवून टाकतो, थोडीफार मदत करणार. तिचं पण बघू काय जेवणाचा विषय काय नाही. बच्चू आता झोपलेला आहे मस्त आरामात. मी खूप वेळ त्याला खेळवलंय, रडू नाही दिलं, थोडाफार नॉर्मल. फिश दोन झालेत मित्रांनो मस्तपैकी. नीता आता जोडी बनवते, ती झोपणार आहे तिथं. जुडू जुडू. नाही सांगतोय का. तर बच्चू झोपणार आहे तिथे. थोडी नवीन स्टाईलची आम्ही जोडी बनवली, कारण याच्यामध्ये थोडंसं अनकम्फर्टेबल झोपायचं. हा, ती लहान जी आम्ही याच्याने बनवायचो, कशाने, जावरने, जावर गुदडी एकच, त्याच्याने बनवायचो आपली खानदेशी टाईप. पण त्याच्यामध्ये आता तो जरा मोठा झाला ना, तर त्याच्यात जरा त्याचं बॉडी जी ती एकदम असं दाबून असते, सुकळून झोपायचं. हा, म्हटलं चला आपण याची एक नवीन स्टाईल मध्ये बनवली. तर ओढणी टाकली, ओढणीची जोडी बनवली, एकदम परफेक्ट. बच्चूला आणते ती. काय नाही, ते काम माझंच आहे मित्रांनो, मलाच झोका द्यायला लागणार आहे, कारण की ती तिथं स्वयंपाक बनवेल ना. मला IPL बघता येते सध्या ना, मोबाईल बघता येतो व्यवस्थित, एडिटिंग करायला वेळ काढतोय मी कसा तरी. आपला गब्बर आ गया, काही बात नाही. आता झोपेल, त्याचं काही टेन्शन नाही एवढं. आता मस्त झोपणार तो. आणि ज्या वेळेस आम्ही जेवणाला बसू त्यावेळेस तो राडा करणार ना नीता. त्यावेळेस दुपारी पण असंच करतो, जेव्हा मी जेवायला बसते दुपारी 12-12:30. त्याला माहिती तू जास्त खाते ना, म्हणून तो बरोबर उठतो तुला 12:30. मित्रांनो आता ऑलमोस्ट आपलं सगळं सामान रेडी झालेलं आहे, नीताने केलंय सगळं रेडी. तर मी फिश खायला खूप एक्सायटेड असतो, कारण की आमच्या घरी खूप कमी दिवस हे फिश बनतात. कारण की आता ऑलमोस्ट माझ्या मतानुसार 2-3 महिने झाले असतील, 3 महिन्याच्या वरती झाले असतील मी मासे खाल्लेले नाही, कारण की कोणी जास्त खात नाही म्हणून, आणि मी कधीतरी खायला भेटतात म्हणून थोडं एक्सायटेड असतो. तर उन्हाळ्यात तर कमीच खायला पाहिजे, पण आपल्या इथे खूप चांगल्या टेस्टी फिश भेटतो, कडू वगैरे नसतात, चवीला एकदम मस्त असतात, फ्रेश असतो त्यांचा माल. तर त्यासाठी तिथून घेतलेला आहे. जेवायला मस्त आपलं फिश रेडी या. मी स्पेशल खानदेशी मेनू खिचडी ना मित्रांनो. आम्ही जेवायला बसलो आणि तो उठला बघा. तर आहे ना सीन. तर मित्रांनो जेवण करून झालेलं आहे मस्त पोट भरून. तर बच्चू पण आता खेळतोय, जरा उठलेला त्यावेळेस त्याला जरा शांत केला. त्याने पण जेवण केलंय, भांडी धुते. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करू. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टेक केअर, बाय बाय गाईस.